नागपूर शहर पोलीस आयुक्ताच्या ऑपरेशन शक्ती मोहिमेखाली महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तात्काळ कारवाई केली जात आहे। त्यातच भाग म्हणून अवघ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर प्रेमसंबंधाच्या नावाखाली अनैतिक कृत्य करून तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या नराधमाला फक्त अर्ध्या तासात अटक करून नागपूर पोलिसांनी महिलांना दिलासा दिलाय। ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस आयुक्ताच्या दक्षतेमुळे आरोपी तुरुंगाच्या सलाखाआड गेलाय। नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ऑपरेशन शक्ती या विशेष मोहिमेचा उद्देश महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आणि अल्पवयीन मुलींवर घडणाऱ्या गुन्ह्याचा तात्काळ आणि कठोर कारवाई करून आळा घालणे हा आहे। सदर घटनेत अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला एका तरुणाने विविध आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली, त्यातून प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत गैरकृत्य केले। इतकेच नाही तर या नराधमाने तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त स्वतः सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचले। मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेण्यात आली। त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आले। आरोपीचा PCR घेतला असून पुढील तपास सुरू आहे। सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मुलगी आहे 14 वर्षीय। त्या मुलीच्या बाबतीत त्या मुलाने तिला वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आमिष दाखवून किंवा तिच्याशी जवळीकता वाढवून प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत जे अश्लील जे कृत्य केलं त्या संदर्भाने त्याने तिचे फोटोज वगैरे काढले आणि ते इंस्टाग्रामवरती तिला पाठवले आणि व्हायरल केले। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ सदर ठिकाणी मी स्वतः तसं स्टाफ जाऊन सदर महिलेची आम्ही तक्रार, तिच्या आईची वगैरे तक्रार दाखल करून घेऊन सदर मुलाला आम्ही तात्काळ एका अर्ध्या तासामध्ये आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यावरती आता PCR घेऊन त्याच्यावर पुढील तपास चालू आहे। नागपूर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजात एक कडक संदेश दिलाय। महिलांवर किंवा मुलींवर गुन्हा केल्यास आरोपीला क्षणाचाही विलंब न लावता तुरुंगात डांबले जाईल, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे।